आज आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय। मी असीन, खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेश अध्यक्ष, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचं आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत। थोडं उशीर झाला का तर 400 जण म्हणजे 400 पेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिले होते किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी। जागा 50च आहेत सगळ्या मिळून आणि इच्छुक भाजपकडे 400 होते, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती। आता याच्यातनं कोण कमी कोण ताकदीचा असा विषय नाही, सगळे ताकदीचे होते। शेवटी 400 जण असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि तो थोडा वेळ नक्की लागला। त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क झाले, हा विषय वेगळा आहे। पण आज कसं आहे 50च आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत। आपण काय अधिकृत 50 म्हणजे टीम ए, टीम बी, टीम असलं काय IPL किंवा हे नाहीये, ही निवडणूक आहे आणि त्यात एकदा ठाम निर्णय केला की तो करायचा असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचं असतं।